नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्टी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या बघा स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळेल। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, कोयना बघा हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे। कोयना बघा हे वन्यजीव अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा दुसरा काय विचारलाय, कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? कोयना बघा हे धरण शिवसागर बघा जलाशय या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वारी क्षेत्र कोठे आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारलाय, तुंगारली बघा हे सरोवर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी, तुंगारली या नावाचं शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तुंगारली बघा हे सरोवर लोणावळा या ठिकाणी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाचवा काय विचारलाय पहा, किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? दलदल बघा या प्रकारच्या ठिकाणी वनस्पती प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणते शहर पहा कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावरचं शहर आहे? कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कृष्णा आणि पंचगंगा बघा यांच्या संगमावर नरसोबाची वाडी हे शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7वा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारलाय हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यामध्ये असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विचारले हवामानामधील संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यामध्ये असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ऑक्टोबर बघा या महिन्यामध्ये संक्रमणाचा काळ असतो। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8वा काय विचारलाय, तापी नदी बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, तापी नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नंदुरबार बघा या जिल्ह्यामधून तापी नदी ही गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9वा काय विचारलाय, जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक वसुंधरा दिन बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, जागतिक वसुंधरा दिन केव्हा असतो? तर 22 एप्रिल बघा या दिवशी जागतिक वसुंधरा दिन असतो। प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती किमी आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? 451 किमी बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आणि एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF व मागील सर्व पेपर या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11वा काय विचारलाय, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये बघा उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? तर जुन्नर तालुका आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 12वा काय विचारलाय, इंद्रावती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? इंद्रावती नदीचा उगम, तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? इंद्रावती बघा नदीचा उगम ओडिशा राज्यामधून होत असतो, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतामध्ये सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
सर्वात मोठा धबधबा म्हणजे जोगचा धबधबा आहे भारतामध्ये सर्वात मोठा बघा धबधबा जोगचा धबधबा आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो कर्नाटक राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतामधला सर्वात मोठा बघा धबधबा गिरसप्पा म्हणजेच तो खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे. बघा तो जोग या नदीवरचा धबधबा आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये बघा सर्वात अधिक जैवविविधता आढळते. तर याचे योग्य उत्तर काय असेल, पश्चिम घाटामध्ये बघा सर्वात अधिक या ठिकाणी जैवविविधता आढळते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, मांजरा पठार कोणत्या भागामधले पठार आहेत. मांजरा पठार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येणारे पठार आहेत. मांजरा पठार कुठं आहेत तर मराठवाडा बघा या भागामध्ये प्रामुख्याने मांजरा पठार आहेत. विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणतं शिखर हे अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर आहे. अमरावती जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे. बघा वैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर आहे. विषय क्रमांक 18 बघा काय विचारलाय, सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे. सातपुडा बघा थंड हवेचं ठिकाण कुठं आहे तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण चिखलदरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक अमरावती या जिल्ह्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी वर्धा नदीची उपनदी आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा, 4 नद्या आहेत, वर्धा नदीची उपनदी आपल्याला ओळखायची आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. पैनगंगा बघा ही नदी वर्धा या नदीची उपनदी आहे. विषय क्रमांक 20 पहा काय विचारलाय, कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती नदी आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, तेरेखोल बघा ही नदी कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी असतो. जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी असतो. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, जागतिक जल तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. 22 मार्च बघा या दिवशी जागतिक जल दिवस असतो. विषय क्रमांक 22 पहा काय विचारलाय, गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी काही उपनद्या आहेत, गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा, सीना गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे. बघा गिरणा बघा नदी या ठिकाणी गटामध्ये न बसणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी बघा कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही. बघा कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही तर याचे योग्य उत्तर काय असेल, बघा जळगाव जिल्ह्यामधून तापी नदी वाहते, नंदुरबार जिल्ह्यामधून तापी नदी वाहते, धुळेमधून वाहते, तर नाशिक बघा या जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, जेजुरी बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे. जेजुरी हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, कर्रा नदीच्या काठी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक या ठिकाणी 25 काय विचारलाय, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. रायगड बघा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समित्या आहेत. बघा पंचायत समित्या किती आहेत, 351. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 351 या ठिकाणी पंचायत समित्या आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय बघा, मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत. त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 28 बघा काय विचारलाय, मांगीतुंगी नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मांगीतुंगी नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे. तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, मांगीतुंगी हे शिखर बघा नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे. विषय क्रमांक 29 बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदीखोरे कोणते नदीखोरे आहे. महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे गोदावरी नदीखोरे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदीखोरे आहे. दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये,
तर भीमा नदीचे खोरे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बघा सर्वात मोठे नदी खोरे आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्राची बघा जीवनरेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्राची जीवनरेखा, तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोयना बघा नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी कोणती नदी आहे? अमृत वाहिनी, तर याचे योग्य उत्तर काय असेल? अमृत वाहिनी बघा नावाने प्रसिद्ध असलेली नदी म्हणजे प्रवरा नदी। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 32 बघा काय विचारलाय, पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पवनार हे शहर, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। पवनार हे शहर तर ते बघा धाम नदीच्या काठावर आहे। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नाथसागर जलाशय। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, वैतरणा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? वैतरणा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? एकलहरी बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो? ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान कोणता ऋतू असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ऑक्टोबर ते बघा फेब्रुवारी हिवाळा हा ऋतू असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उवर्ण क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक उवर्ण क्षेत्र विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वाधिक वनक्षेत्र बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक बघा 38 काय विचारलाय, वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा वर्ष कोणता आहे? सन 1972। बघा वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा सन 1972चा जो कायदा आहे। तानसा बघा हे अभय अरण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा हे अभय अरण्य, तानसा बघा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, सिलेमेनाइट बघा सिलेमेनाइट नावाचं खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर ते गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। विषय क्रमांक पुढचा काय, महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? मुंबई या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये? लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लोहगाव बघा हे विमानतळ पुणे या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये खालीलपैकी किती सेमी पाऊस पडतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये किती पाऊस पडतो? तर 200 सेमीपेक्षा ठिकाणी अधिक या ठिकाणी पाऊस हा पडत असतो। विषय क्रमांक पुढचा काय विचारला बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? 1 ऑगस्ट सन 2014ला पहा विद्यार्थी मित्रांनो, पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। विषय क्रमांक पुढचा काय विचारला, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? जळगाव या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, भीवपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीवपुरी बघा भीवपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बल्लारपूर
बल्लारपूर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. पहा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोलाम ही आदिवासी जमात विचारली कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघाच योग्य उत्तर काय असेल? कोलाम बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? नागपूर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय आहे. विषय क्रमांक बघा 50 काय विचारलाय. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी या ठिकाणी घनता आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा. पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार हा आश्रम बघा, पवनार हा आश्रम कोठे आहे? वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. मुंबई शहर बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुंबई शहर बघा हा जिल्हा प्रामुख्याने बघा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक दुसरा काय विचारलाय. हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? हनुमान डोंगर बघा, हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत? त्याचं योग्य उत्तर काय असेल? हनुमान डोंगर बघा धुळे जिल्ह्यामधले डोंगर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक तिसरा काय विचारलाय. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार त्याचे योग्य उत्तर काय असेल? तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय. पांझरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? पांझरा नदीच्या काठावर विचारले कोणतं शहर आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? पांझरा बघा नदीच्या काठावर धुळे शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोसीखुर्द बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? गोसीखुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक या ठिकाणी 6 काय विचारलाय. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर काय असेल? कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक या ठिकाणी 7 काय विचारलाय. कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कातकरी ही आदिवासी जमात त्याचे योग्य उत्तर काय असेल? कातकरी बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय. मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? मुंबई पणजी बघा हा या ठिकाणी 17 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय. चांदोली बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? चांदोली धरण बघा कुठं आहे? तर वारणा नदीच्या काठावर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. वारणा नदीच्या काठावर चांदोली हे धरण आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय. भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताची व्याघ्र राजधानी याचे योग्य उत्तर काय असेल? नागपूर बघा या शहराला भारताची व्याघ्र राजधानी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय. चपराळा हे अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? चपराळा बघा हे अभयारण्य आहे, कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा ते प्रशांत धाम या नावाने या ठिकाणी ओळखले जाते. बघा विषय क्रमांक 12 काय विचारलाय. कस्तुरी मांजर विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कस्तुरी मांजर त्याचे योग्य उत्तर काय असेल? कस्तुरी मांजर बघा प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. विषय क्रमांक 13 काय विचारलाय. मांगेली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? मांगेली हा धबधबा त्याचे योग्य उत्तर काय असेल? मांगेली बघा हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय. रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी
जलविद्युत निर्मिती केंद्र आहे? रायगड जिल्ह्यामध्ये विचारले जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर खोपोली या ठिकाणी बघा जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये विचारले सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र बघा श्रीवर्धन या ठिकाणी पहा सुपारी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा रायगड या जिल्ह्याला या ठिकाणी मिठागरांचा जिल्हा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा 17वा काय विचारलाय? उजनी हे धरण बघा उजनी धरण बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? बघा उजनी धरण कोठ आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, तर ते कोणत्या तालुक्यामध्ये आहे? माढा तालुक्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा तुमसर बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ. तर याचं उत्तर काय असेल? तुमसर बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण विद्यार्थी मित्रांनो कुंभारली घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वेगाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वेगाडी? महालक्ष्मी एक्सप्रेस बघा कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान बघा महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वेगाडी धावत असते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? भीमा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भीमा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा सर्व स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत बघा एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे व सर्व IMP PDF आहेत व सर्व मागील या ठिकाणी पेपर आहेत. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती, वनरक्षक भरती व तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षा असू द्या सर्वांसाठी बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.